नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 2025 बद्दलच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. जसं की तुम्हाला माहिती आहे की 2025 पासून आपली जी MPSC एक्झाम आहे, MPSCची जी मुख्य परीक्षा आहे ही डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. म्हणजेच कशी होणार आहे तर वर्णनात्मक पद्धतीची होणार आहे. आणि या परीक्षेला घेऊनच बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक शंका, कुशंका, प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच मी या लेक्चरला नाव दिलेलं आहे ऑनेस्ट टॉक बाय रोहित साबळे. सो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला माझी माहिती सांगतो, माझं इंट्रोडक्शन सांगतो. माझं नाव रोहित साबळे. माझं ग्रॅज्युएशन COEP मधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. त्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये माझी असिस्टंट इंजिनियर क्लास 2 या पदावरती माझी निवड झालेली आहे. UPSCच्या मी 4 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी यशदाच्या एक्झाम्सही क्वालिफाय केलेले आहेत. MPSCचे मी 5 इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि त्याचबरोबर फॉरेस्ट सर्व्हिसेसचे म्हणजेच MPSCच्या वन खात्याचे सुद्धा मी 2 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत आणि 1 मुलाखत दिलेली आहे. जर माझा टीचिंग एक्सपिरियन्स आपण बघितला तर 2016 पासून मी या टीचिंग फील्डमध्ये आहे, ज्याच्यामध्ये मी UPSC आणि MPSCच्या विविध विद्यार्थ्यांना विविध इन्स्टिट्यूट्समध्ये मार्गदर्शन केलेले आहे. सर्वात प्रथम मी बार्टीमध्ये UPSCच्या विद्यार्थ्यांना करंट अफेअर्स आणि CSAT हे विषय शिकवलेले आहेत. त्याचबरोबर मी पिंपरी चिंचवड येथील SVA असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम केलेलं आहे. त्याचबरोबर मी मुंबईच्या द युनिक अकॅडमी मुंबई ब्रँचमध्ये सुद्धा फॅकल्टी म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर सध्या कन्व्हर्ट IAS ह्या दिल्लीमधल्या क्लासबरोबर सुद्धा मी टायअप केलेला आहे आणि यामध्ये मी विविध विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग, मेंटरिंग, लेक्चर्स आणि त्याचप्रमाणे इतर गोष्टींचं मार्गदर्शन करतो. जर तुम्ही बघितलं तर हे माझे डॉक्युमेंट्स आहेत, कारण की कसं मराठीमध्ये म्हणतात की हातच्या कांकणाला आरसा कशाला, पण मी इथे आरसा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे माझं COEPचं मार्कशीट आहे. त्याचप्रमाणे हे माझं इरिगेशनमध्ये झालेलं सिलेक्शन आहे. हे 3 माझे UPSC मुख्यच्या मार्कशीट्स आहेत. हे UPSCने माझ्याशी केलेले कॉन्टॅक्ट्स आहेत. त्याचप्रमाणे हे या वर्षीचं म्हणजे UPSC मुख्य परीक्षा 2023 या वर्षाचं हे माझं हॉल तिकीट आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की स्टेट सर्व्हिसेस माझे हे 3 इंटरव्ह्यूज आहेत. हा माझा 4था इंटरव्ह्यू आहे. इथेच फॉरेस्ट सर्व्हिसेसचा माझा इंटरव्ह्यू तुम्हाला दिसेल. त्याचप्रमाणे हा माझा राज्यसेवेचा 5वा इंटरव्ह्यू आहे. बार्टी, युनिक अकॅडमी, SVA आणि कन्व्हर्ट IAS या सर्व ठिकाणी मी हे शिकवलेलं आहे आणि या ठिकाणी शिकवण्याचा अनुभव असलेली ही प्रमाणपत्रे आहेत. सो आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येणं खूप स्वाभाविक आहे की या लेक्चरमध्ये मी नेमकं काय वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच काय, जर तुम्ही यूट्यूबवरती गेलात किंवा काही क्लासेसच्या साईट्सवरती गेलात आणि तिथे जर तुम्ही सर्च केलं की MPSC 2025 तर तुम्हाला बरेचसे व्हिडिओज तिथे दिसतील. मग या व्हिडिओमध्ये आणि माझ्या लेक्चरमध्ये नेमकं वेगळं असं काय आहे, तर या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसेल की जनरली इथे एक्झामचा पॅटर्न डिस्कस केलेला आहे. म्हणजेच काय की आपली एक्झाम कशी असणार आहे, जसं की याच्यामध्ये असणार आहे एस्सेचा पेपर म्हणजे निबंध लेखन, GSचे 1, 2, 3 आणि 4 असे 4 पेपर आणि त्याचबरोबर ऑप्शनल म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये वैकल्पिक विषय म्हणतो असा सब्जेक्ट. सो हा पॅटर्न डिस्कस केलेला आहे. यांचं मार्क सिस्टीम कशी आहे ती डिस्कस केलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही अभ्यासाला सुरुवात कशी करू शकता हे सुद्धा डिस्कस केलेलं आहे. मग या सगळ्यांपेक्षा वेगळं असं या व्हिडिओमध्ये काय असणार आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांशी मी आजपर्यंत संवाद साधला, मग ते नवीन असतील किंवा जुने असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये मी जे काही सेमिनार्स घेतलेले आहेत तर तिथे विद्यार्थ्यांनी विचारलेले जे काही प्रश्न होते या प्रश्नांना अनुसरूनच मी ही स्लाइड्स किंवा हे जे लेक्चर आहे तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती की आता MPSCची एक्झाम जी आहे ही डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, वर्णनात्मक होणार आहे, तर नेमकं काय करायचं. आता काय करायचं याला सुद्धा अनेक पैलू आहेत आणि ते आपल्या पुढच्या स्लाइड्समध्ये आपण पाहणारच आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे असणारे ॲक्च्युअल डाऊट्स म्हणजे द्विधा मनस्थिती तर आहेच, पण परीक्षेला सामोरं जाताना नेमकं काय करायचंय आपल्याला
तर असे वेगवेगळे डाऊट्स विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचाच एक प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा असणारा विद्यार्थ्यांच्या पुढे असणारा यक्ष प्रश्न, म्हणजे याला मी मुद्दाम यक्ष प्रश्न म्हटलेला आहे की सगळ्यात डिफिकल्ट असा असणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे की आता कोणती परीक्षा द्यायची, UPSCची परीक्षा द्यायची की MPSCची परीक्षा द्यायची. आता तुम्ही परीक्षेच्या किंवा अभ्यासाच्या कोणत्या स्टेजला आहात याच्यानुसार या प्रश्नाचं उत्तर व्हॅरी करतं. पण जनरली एक नवीन विद्यार्थी म्हणून आपला अप्रोच काय असायला हवा, तर या दृष्टिकोनातून मी या प्रश्नाचं उत्तर देईन. तर सगळ्यात पहिल्यांदा UPSC आणि MPSCचा जर आपण विचार केला तर स्पर्धा म्हणजेच कॉम्पिटिशन ही गोष्ट आपण जर बाजूला सोडली आणि UPSC आणि MPSC या परीक्षांकडे आपण फॅक्च्युअली बघण्याचा प्रयत्न केला तर हे मुद्दे आपल्या समोर येतील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे UPSC मधून जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला मिळणारं जे रँकिंग आहे, जी ऑथॉरिटी आहे आणि जे प्रमोशन्स आहेत हे खूप वरच्या स्तराचे आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती आहे की UPSC मधून जनरली ऑल इंडिया लेवलची 2 पदं भरली जातात, दॅट इज IAS आणि IPS. आणखी एक पद भरलं जातं, परंतु त्यासाठी आपल्याला वेगळी एक्झाम द्यावी लागते, ज्याला आपण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस म्हणतो. या 2 पदांसाठी तुम्ही ऑल इंडिया सर्व्हिसेस किंवा तुम्हाला भारतामध्ये कुठेही तुमचं जॉईनिंग केलं जाऊ शकतं. सो यांचं रँकिंग जे आहे हे रँकिंग सगळ्यात वरती आहे. याला आपण सुपर क्लास 1 ऑफिसर्स असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच यांना मिळणारं रँकिंग, यांची ऑथॉरिटी जी आहे ही सर्वात वरची आहे. प्रमोशन्सचा जर विचार केला तर जनरली एका ऑल इंडिया सर्व्हिसेस लेवलच्या अधिकाऱ्याला प्रत्येक 3 वर्षानंतर प्रमोशन मिळू शकतं आणि त्याचबरोबर त्याच्या रँकिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि त्याच्या सॅलरीमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट होते. त्यानंतर काही सर्व्हिसेस ज्या आहेत या फक्त आणि फक्त UPSC मार्फतच भरल्या जातात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इंडियन फॉरेन सर्व्हिसेस हे ऐकलं असेल, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस IRS ऑफिसर्स हे ऐकलं असेल. याच्यामध्ये समजा आपण म्हटलं तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक म्हणजे कस्टम्स आणि दुसरं म्हणजे इन्कम टॅक्स. सो या प्रकारचे आणखी काही पोस्ट आहेत जसं की इंडियन पोस्टल सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे सर्व्हिसेस. या सर्व्हिसेस मधून मिळणारं जे रँकिंग आहे किंवा जे ऑथॉरिटी आहे, जे प्रमोशन्स आहेत हे सुद्धा अतिशय वरच्या दर्जाचे आहेत. त्याचबरोबर जर आपण UPSCचा अभ्यास करत असू तर आपल्याला UPSCच्या समकक्ष असणाऱ्या किंवा UPSC मार्फतच कंडक्ट केल्या जाणाऱ्या काही परीक्षांची तयारी सुद्धा ऑटोमॅटिकली होते. तर याच्यामध्ये कोणत्या एक्झाम्स येतात, तर याच्यामध्ये NDA मार्फत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या एक्झाम्स येतात. याच्यामध्येच एखादी एक्झाम जर आपण बघितली तर AFCAT सारखी एखादी परीक्षा सुद्धा आपण याच्यामध्ये देऊ शकतो. त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन, इंटेलिजन्स ब्युरो आणि RBI मार्फत घेतल्या जाणाऱ्या काही परीक्षा, या सर्व परीक्षांची तयारी सुद्धा आपल्याला UPSCची तयारी किंवा UPSCचा अभ्यास करत असतानाच होऊ शकते. जर याला आपण MPSC सोबत कम्पेअर केलं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे MPSC कडे येण्यासाठी तुमचा जो UPSCचे अटेम्प्ट आहेत ते एक्झॉस्ट झाले असतील तरच तुम्ही MPSC कडे वळा असं मी तुम्हाला सांगेन. आता याच्याशी कम्पेअर केलं तर महाराष्ट्र सर्व्हिसेस किंवा MPSC मार्फत दिली जाणारी जी पदे आहेत जसं की DC आहे, DYSP किंवा त्यालाच आपण शहरी भागामध्ये ACP म्हणतो, तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO किंवा यासारखी जी काही पदं आहेत तर ही पदं ऑटोमॅटिकली UPSCचे जे अधिकारी आहेत यांच्या थोडीशी कनिष्ठ दर्जाची आहेत. ही सुद्धा क्लास 1च आहेत, यांना सुद्धा अतिशय वरचं स्थान आहे, परंतु ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या लेवलमध्ये ही पदं जी आहेत ही थोडीशी कनिष्ठ मानली जातात. याचा सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज एक आहे ते म्हणजे यू विल बी प्लेस्ड इन महाराष्ट्र ओनली. म्हणजेच काय, तुमचं जॉईनिंग हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्येच असेल. आता इथे आणखी एक गोष्ट होऊ शकते, काही पदं जी आहेत जसे की तहसीलदार, नायब तहसीलदार, तर या पदांसाठी तुम्हाला जिल्हा हे केंद्र मिळणार नाही. तुम्हाला जिल्ह्यापेक्षा थोडंसं खालच्या स्तरावरती म्हणजेच तालुका स्तरावरती जाऊन इथे काम करावं लागेल. जर आपण UPSCच्या सगळ्या सर्व्हिसेस बघितल्या, मग त्या ऑल इंडिया असू देत किंवा सेंट्रल सर्व्हिसेस असू देत, यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त जिल्हा स्तरावरती काम करता. अतिशय रेअर कंडिशनमध्ये तुम्हाला खालच्या स्तरावरती काम करावं लागतं. महाराष्ट्रामध्ये काम करत असताना तुम्हाला या गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागेल. सो याचं उत्तर अतिशय सोपं आहे. UPSC आणि MPSC यांचा जर विचार केला
तर आम्ही कोणती परीक्षा द्यायला हवी? जर तुम्ही नवीन आहात, अभ्यास आत्ताच सुरुवात करत आहात किंवा फाउंडेशन स्टेजला आहात, तर तुम्ही निश्चितपणे फक्त आणि फक्त UPSCचाच विचार करायला हवा. मग आता राज्यसेवा म्हणजे MPSC 2025 जी आहे ही डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे आणि इथून पुढे ही अशी डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येणारा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे मला हे जमेल का? आणि या प्रश्नाचं गारुड इतकं मोठं आहे की बरेचसे विद्यार्थी याच्यामुळे द्विधा मनस्थितीत पोहोचलेले आहेत की करायचं तर नक्की आता काय करायचं. सो इथे विद्यार्थ्यांचं मी 3 ग्रुपमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं पूर्णतः नवीन विद्यार्थी, दुसरं पूर्वपरीक्षा पास न झालेले आणि तिसरं मुलाखत मुख्य परीक्षा या टप्प्यापर्यंत पोहोचलेले. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पूर्णतः नवीन विद्यार्थ्यांचा विचार करूयात. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही SY, TY किंवा UPSC MPSC परीक्षांच्या फाउंडेशन लेवलला असाल तर तुम्ही डेफिनेटली तुम्ही UPSC करायला पाहिजे. जर अगदीच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तरच मग तुम्ही MPSC कडे वळायला पाहिजे. आणि ऑफकोर्स मला हे जमेल का, तर याचं उत्तर तुमच्या मनामध्ये 100% पॉझिटिव्हच असायला पाहिजे, म्हणजेच हे तुम्हाला 100% जमणार आहे. त्यानंतर दुसरा जो गट आहे तो आहे पूर्व परीक्षा पास न झालेला. म्हणजेच काय, असे काही विद्यार्थी आहेत की जे बरेच वर्ष झालं परीक्षा देत आहेत, म्हणजे जवळजवळ त्यांनी 2 ते 3 वर्ष परीक्षा दिलेली आहे, पण अजूनही त्यांची पूर्व परीक्षा एकदाही क्लिअर झालेली नाही. तर आता याच्या मागचं कारण काय असू शकतं की तुमची पूर्वपरीक्षा पास का झालेली नाहीये किंवा तुमची प्री निघालेली का नाहीये? तर याच्या मागचं सगळ्यात पहिलं कारण आहे की ते म्हणजे तुम्हाला परीक्षेचा अंदाज अजून आलेला नाही. म्हणजे परीक्षा नक्की काय आहे, कशी आहे, ही आपण कशी फेस करायला पाहिजे, या गोष्टींचा पुरेसा अंदाज अजून तुम्हाला आलेला नाही. आणि दुसरं जे सर्व मान्य असलेलं किंवा बऱ्याच ठिकाणी असणारं कारण ते म्हणजे तुमचा अभ्यास व्यवस्थित झालेला नाही. या 2 कारणांमुळेच मुख्यतः तुम्ही पूर्व परीक्षा पास होत नाही. मग आता जर तुम्ही 2-3 वर्ष परीक्षा पास झालेला नाही आहात आणि आता जर एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची होत आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे? आणि जसं मी तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये सांगितलं की याचं उत्तर मी अतिशय ऑनेस्टली देणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या पुढे 2 चॉईस येतात. पहिला चॉईस आहे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम फेस करणं आणि दुसरा चॉईस आहे सबऑर्डिनेट एक्झाम फेस करणं. सबऑर्डिनेट म्हणजेच काय, तर राज्यसेवेपेक्षा कनिष्ठ पातळीवरती असणाऱ्या इतर परीक्षा, ज्याला आपण संयुक्त परीक्षा असं सुद्धा MPSCच्या बाबतीमध्ये म्हणतो. तर इथे माझं असं मत आहे की जर तुमची पूर्वपरीक्षा पास नाही झालेली आहे तर तुम्ही जास्त फोकस हा सबऑर्डिनेट एक्झाम्स वरती ठेवायला हवा, म्हणजे संयुक्त परीक्षेवरती तुम्ही जास्त फोकस द्यायला हवा. आणि याचं कारण अतिशय सिंपल आहे. हे पहा, आता जर एक्झामचा पॅटर्न चेंज होतोय तर पूर्वपरीक्षेचा पॅटर्नही थोडासा बदलणार आहे. पूर्वपरीक्षेचा पॅटर्न थोडासा आणखी डायनॅमिक होणार आहे. सो तुमचा जो काही अभ्यास आहे हा थोडासा कमी पडतोय, तुमचा अंदाज थोडासा कमी पडतोय आणि या अंदाजावरती डायनॅमिकली चेंज होणाऱ्या परीक्षेला फेस करणं तुमच्यासाठी थोडंसं घातक ठरू शकतं किंवा थोडंसं तुम्हाला ते कमजोरीचं ठरू शकतं. आणि त्याचमुळं ज्या परीक्षा तुलनेने सोप्या आहेत, ज्यांचा अभ्यास थोडासा आवाक्यामध्ये आहे, तर अशा परीक्षांवरती तुम्ही भर द्यायला पाहिजे. म्हणजेच कोणती परीक्षा, तर ती म्हणजे संयुक्त परीक्षा. आता याचा अर्थ असा का की तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम अजिबातच नाही दिली पाहिजे, तर याचा अर्थ असा होत नाही. फॉर्च्युनेटली अजूनही MPSCने नंबर ऑफ अटेम्प्ट्स लिमिटेड केलेले नाहीत. इथे फक्त वयाचं रिस्ट्रिक्शन आहे, अटेम्प्टचं रिस्ट्रिक्शन नाही. म्हणजेच याचा अर्थ काय, तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची प्री द्यायची का, तर डेफिनेटली द्यायची. त्याने तुम्हाला एक अंदाज यायला सुरुवात होईल की हा बाबा की हे आता नवीन स्ट्रक्चर आहे, याचा परीक्षा पद्धती अशी आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही आतापर्यंत जर 2-3 वेळा परीक्षा दिलेली आहे तर तुम्ही संयुक्तची पूर्व परीक्षाही नक्कीच दिलेली असेल आणि या परीक्षाचा अंदाज तुम्हाला ऑलरेडी आलेला आहे. आणि म्हणून ज्या परीक्षांचा अंदाज आपल्याला ऑलरेडी आहे, या परीक्षा देणं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं ठरेल. तिसरा जो ग्रुप आहे तो ग्रुप अतिशय महत्वाचा आहे आणि हाच असा ग्रुप आहे की जो आत्ता अत्यंत कन्फ्यूज स्टेटमध्ये आहे, अत्यंत द्विधा मनस्थितीमध्ये आहे. हा जो ग्रुप आहे
तो ग्रुप आहे तो म्हणजे ज्यांनी ऑलरेडी पूर्वपरीक्षा दिलेली आहे, मुख्य परीक्षेला ते गेलेले आहेत आणि मुख्य परीक्षा पास होऊन ते इंटरव्ह्यूला सुद्धा गेलेले आहेत. म्हणजेच काय, तुम्ही एकतर मेन्स दिलेली आहे किंवा तुम्ही इंटरव्ह्यू अपियर्ड आहात, परंतु तुमचं सिलेक्शन झालेलं नाही. सो अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्पेशली स्लाइड आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी नक्की काय करायला पाहिजे? आता अशा विद्यार्थ्यांचा असणारा डाऊट काय, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक्झाम जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह वरून डिस्क्रिप्टिव्ह वरती शिफ्ट झालेली आहे. तुम्ही ऑलरेडी इंटरव्ह्यू किंवा मेन्स दिलेली आहे, याचा अर्थ तुम्ही कमीत कमी 2 ते 3 वर्षे अभ्यासाच्या या प्रोसेसमध्ये आहात. आणि हा जो अभ्यास आहे हा तुम्ही कसा केलेला आहे, तर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये ही शंका येणं अतिशय रास्त आहे की आता मला ही परीक्षा देणं जमेल की नाही. कारण की 2-3 वर्ष ठराविक साच्यातून अभ्यास केल्यानंतर सडनली तो साचा आपल्याला बदलायचा आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह एक्झामसाठी आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते अतिशय सोपं आहे की याचे आपण प्रोज बघूयात, कॉन्स बघूयात आणि आपल्याला आणखी याच्यामध्ये ॲडिशन्स काय करायचे आहेत हे बघूयात. आणि त्याच्यानंतर हा जो निर्णय आहे हा निर्णय घेणं तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट प्रोज बघूयात. म्हणजे तुम्ही आता इतकी वर्ष अभ्यास करत आहात, तर तुमच्याकडे ॲडव्हान्टेज काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूयात. तुमच्याकडे असणारं पहिलं ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे तुमच्याकडे आहे इन डेप्थ नॉलेज. म्हणजे जर तुम्ही सलग 2-3 वर्ष मुख्य परीक्षा देताय, इंटरव्ह्यूला जाताय, तर तुमचं नॉलेज हे अतिशय चांगल्या पातळीचं आहे. थोडंसं पुढे मागे काहीतरी होत असेल ज्याच्यामुळे तुमचे मुख्यचे मार्क कमी येत आहेत, तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क्स कमी येत आहेत आणि म्हणून तुमचं सिलेक्शन होत नाहीये. पण मुख्य अर्थ याचा हाच होतो की तुमच्याकडे इन डेप्थ नॉलेज आहे. आता जर आपण आता ऑब्जेक्टिव्ह पद्धतीच्या असलेल्या एक्झामचा जर ऑब्जेक्टिव्ह परीक्षेचा आपण सिलेबस बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की इथेही आपण GSचे 4 पेपर दिलेले आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आणि यांचा जर आपण सिलेबस कम्पेअर केला, जसं की याच्यामध्ये हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, याच्यामध्ये पॉलिटी आहे, गव्हर्नन्स आहे, थर्ड मध्ये आपल्याला HRD आहे आणि फोर्थ मध्ये आपल्याला इकॉनॉमी, सायन्स, त्याचबरोबर एन्व्हायरमेंटचा पार्ट थोडासा, ॲग्रिकल्चरचा पार्ट, असा हा डायव्हर्स असा सिलेबस होता. आणि डेफिनेटली ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचा अभ्यास करत असतानाही तुमची या अभ्यासावरती अतिशय चांगली कमांड बसलेली असणार आहे आणि म्हणूनच तुमच्याकडे इन डेप्थ नॉलेज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर फॅक्च्युअल डेटा. आता तुम्ही जर मुख्य परीक्षा एवढ्या दिलेल्या आहेत तर हे तुम्हाला निश्चितच माहिती आहे की मुख्य परीक्षेमध्ये फॅक्च्युअल डेटा पाठ करणं म्हणजेच काय, तर पाठांतरावरती भर असणं किती आवश्यक आहे याची तुम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. आता हा जो फॅक्च्युअल डेटा आहे हा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये उपयोगी पडणार आहे का, तर असं एक मिसकन्सेप्शन आहे की डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम म्हणजे टोटली अनालिटिकल एक्झाम, आपल्याला तिथे पाठ करून काय उपयोगाचं नाहीये. तर असं नाहीये मित्रांनो. तुम्ही ज्यावेळेस मुख्य परीक्षेची उत्तरं लिहित असता त्यावेळेस हा फॅक्च्युअल डाटा जर तुम्ही तिथे कोट केला तर तुम्हाला तुमच्या मार्कांमध्ये ॲडिशन होते, म्हणजेच तुमच्या मार्कांमध्ये वृद्धी होते. एक जनरल आन्सर आणि एक फॅक्च्युअल डेटा रिप्रेझेंट केलेला आन्सर याच्या मार्कांमध्ये बराचसा डिफरन्स असतो. म्हणजेच या गोष्टीची सुद्धा तुम्हाला या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये मदत होऊ शकते. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्ही मुख्य परीक्षा 2022 आणि 2023 ची दिलेली असेल तर इथे तुम्हाला निश्चितच जाणवेल, स्पेशली जर आपण HRDचा पेपर पाहिला तर तुम्हाला जाणवेल की MPSCने परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा थोडासा बदल केलेला आहे. म्हणजेच काय, तर आता प्रश्न फक्त पाठ केले आणि उत्तरे लिहिली असे नाही, तर तुम्हाला प्रश्न वाचून घेणं महत्त्वाचं आहे, त्याचं विचार करणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे आणि मग त्याचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही ऑलरेडी अनालिटिकल या स्टेजमध्ये गेलेले आहात. या परीक्षा देतानाच तुम्ही अनालिटिकल स्टेजमध्ये गेलेले आहात. इट्स जस्ट की तुम्हाला ते अजून कळालेलं नाहीये. जर तुम्ही या 2 परीक्षा दिलेल्या असतील तर तुम्ही ऑलरेडी अनालिटिकली विचार करत आहात की एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे आणि या गोष्टी तुमच्या ॲडव्हान्टेज मध्ये आपण काउंट करू शकतो. जर आता याच्यामध्ये आपल्याला ॲडिशन काय करायची आहे, तर आपल्याला ॲडिशन फक्त 3 गोष्टींचीच करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह. म्हणजेच काय, तर एखाद्या गोष्टीचा, एखाद्या घटनेचा आपल्याला विविध पैलूंनी विचार करता येतो का हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजेच हा आहे आपला अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे वर्ड स्ट्रक्चर. आता तुमच्याकडे माहिती भरपूर आहे, तुम्ही पाठ केलेल्या आहेत गोष्टी, पण याचा अर्थ तुमचं उत्तर चांगलं होईल असं आहे का, तर नाही. तुम्हाला
ते दिलेल्या शब्दांमध्ये मांडता येणं आवश्यक आहे. दिलेल्या शब्दामध्ये मांडणं याचा अर्थ काय, तर UPSC मुख्य परीक्षेचा आपण विचार केला तर तिथे आपल्याला टोटल 20 प्रश्न असतात. पहिले 10 प्रश्न हे 10 मार्कांचे आहेत, तर दुसरे 10 प्रश्न हे 15 मार्कांचे आहेत. म्हणजेच हे 100 आणि हे 150 असे हे 250 गुणांचे प्रश्न आहेत. पण यांची शब्दसंख्या ठरलेली आहे. म्हणजेच काय, जो 10 गुणांचा प्रश्न आहे हा 10 गुणांचा प्रश्न तुम्हाला कमीत कमी 150 शब्दात, जास्तीत जास्त 150 शब्दात लिहायचा आहे. तर 15 गुणांचा प्रश्न हा तुम्हाला जास्तीत जास्त 250 शब्दांमध्ये लिहायचा आहे. म्हणजेच काय, तुमच्याकडे नॉलेज आहे पण हे या 150 आणि 250 शब्दांमध्येच तुम्हाला मांडता येणं अतिशय गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस. मित्रांनो, आपण जर बघितलं तर ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त मराठी आणि इंग्रजी हा जो पेपर आहे हा फक्त तुम्हाला लिहिण्यासाठी होता. पण जर UPSCचा किंवा या डिस्क्रिप्टिव्ह एक्झामचा विचार केला तर तुम्हाला कमीत कमी 3000 ते 4000 शब्द 3 तासांमध्ये लिहायचे आहेत. आता हे तुम्हाला आत्ता विचार केला तर अतिशय बर्डनसम वाटू शकतं की अतिशय हेवी आहे, डिफिकल्ट आहे, पण असं काही नाहीये. रादर तुम्ही जर बरेचसे विद्यार्थी बघितले, टॉपर्स बघितले, तर ते हे शब्दसंख्या सुद्धा गाठत नाहीत. कमी शब्दांमध्ये जास्त इफेक्टिव्ह उत्तरं लिहिणं तुम्हाला जास्त मार्क मिळवून देतं. ही एक गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर आपल्याला हे जे बर्डन आहे ते आपल्याला बर्डन वाटणार नाही. म्हणजेच काय, जर आपण व्यवस्थित रायटिंग प्रॅक्टिस केली, लिखाणाची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला या गोष्टी अतिशय सोप्या जाऊ शकतात. म्हणजेच काय, तुमचे प्रोज हे आहेत आणि तुम्हाला या ऍडिशन्स करायच्या आहेत. सो माझं म्हणणं किंवा माझा ऍडवाइस तुम्हाला हाच आहे की तुम्ही जर ऑलरेडी मेन्स आणि इंटरव्ह्यू दिलेली आहे तर थोडासा स्वतःवरती विश्वास दाखवा, स्वतःवरती डाऊट घेण्याऐवजी. लक्षात येतंय? म्हणजेच काय, तुमचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे हा सेल्फ डाऊट पेक्षा जास्त पाहिजे आणि याचा फायदा घेऊन तुम्ही जी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे तर ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम निश्चितपणे यशस्वीपणे देऊ शकता. आता बऱ्याच क्लासेस मार्फत, बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही एक वाक्य बघितलं असेल की आता या वर्षीची ही जी एक्झाम होणार आहे, या वर्षीची ही जी एक्झाम होणार आहे म्हणजे कुठली, तर 2024 ची जी मेन्स आहे हा तुमचा शेवटचा अटेम्प्ट आहे, ही तुमची शेवटची एक्झाम आहे, ही तुमची शेवटची संधी आहे, असं बऱ्याच क्लासेस मार्फत, बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्या की 2024 नंतर ना MPSC रद्द होणार आहे, ना MPSC ने घेतल्या जाणाऱ्या, MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या एक्झाम्स रद्द होणार आहेत. सो हे जे एक्स्ट्रा बर्डन तुम्ही डोक्यावरती घेणार आहात की हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे, माझी शेवटची एक्झाम आहे, मला जे काही करून दाखवायचे ते या परीक्षेमध्येच करून दाखवायचं आहे, नाहीतर माझं काही खरं नाही, हे जे ओझं आहे हे ओझं डोक्यावरून काढून टाका. याचं कारण एकच की ज्यावेळेस तुम्ही तुमची प्रिलिम्स द्यायला जाणार आहात त्यावेळेस ही एक्स्ट्रा गोष्ट तुम्हाला अतिशय धोकादायक ठरू शकते. या एक्स्ट्रा गोष्टीचं प्रेशर या 2 तासांमधला तुमचा परफॉर्मन्स इतका खाली आणून ठेवू शकतो की तुम्ही परीक्षा पास होणार नाहीत. आणि म्हणूनच या मार्केटिंग स्ट्रॅटेजीला कुठल्याही प्रकारे बळी पडू नका आणि तुम्ही स्वतः हे डोक्यामध्ये घ्या की या वर्षीची परीक्षा झाल्यानंतर सुद्धा पुढच्या वर्षीची परीक्षा आहे आणि ती मी देणार आहे आणि याच्यामुळं मला कोणतंही प्रेशर घेण्याची आवश्यकता नाही. आणि खुल्या मनाने, मोकळ्या मनाने जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल त्यावेळेस तुमचा तो पेपर सुद्धा अतिशय सोपा जाणार आहे, प्रोव्हाइडेड दॅट तुम्ही तो अभ्यास व्यवस्थित केलेला असेल. सो ज्यावेळेस तुम्ही या गोष्टींचा विचार करता, तुम्ही जनरली पुढच्या वर्षीची राज्यसेवा देणं, स्वीकारणं हेच तुमच्यासाठी अतिशय फायद्याचं आहे. आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येऊ शकतं की मग आम्ही सबऑर्डिनेट एक्झाम्सकडे जाऊ का, किंवा आम्ही या पूर्ण परीक्षा पद्धतीमधूनच सुट्टी घेऊ का, आम्ही याच्या पुढे MPSCची कोणती परीक्षा देणारच नाही, असेही काही विद्यार्थी असतील. असेही काही विद्यार्थी असतील की जे एज लिमिटच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही पुढच्या वर्षीची परीक्षा देणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. आणि याचं कारण काय, तर आपण हे कारण आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहूयात की ऍक्च्युअल कॉम्पिटिशन, या एक्झाम्सच्या ऍक्च्युअल कॉम्पिटिशन्स कशा आहेत याची जर आपण एकदा रूपरेषा बघितली तर तुमच्या लक्षात येईल की आपण ही परीक्षा का द्यायला पाहिजे. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पहा की तुमच्या एक्झाममध्ये किंवा तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला कॉम्पिटिशन कोण आहे. तुम्हाला असणारच सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन जे आहे ते कोणाकडून आहे, तर ऑलरेडी जे पोस्ट होल्डर्स आहेत त्यांच्याकडून. म्हणजे मी या एक्झामच्या आधीची गोष्ट करतोय. जर तुम्ही बघितलं
तर पोस्ट होल्डर्स म्हणजेच काय, की ज्यांनी ऑलरेडी पोस्ट काढलेली आहेत, जे मागचे 4 ते 5 वर्ष अभ्यासाच्या तयारीमध्ये आहेत, त्यांच्याकडे कुठली ना कुठली तरी पोस्ट आहे, मग ती तुमच्या राज्यसेवेमधून असू देत किंवा तुमच्या कंबाईंड म्हणजे संयुक्त परीक्षेमधून घेतलेली असू देत. हे जे पोस्ट होल्डर आहेत, तर या पोस्ट होल्डरचाच या एक्झामवरती दबदबा होता आणि अजूनही म्हणजे या वर्षीपर्यंत सुद्धा असणार आहे. त्याचं कारण अतिशय सिंपल आहे, त्यांच्या नोट्स रेडी आहेत आणि त्यांना फक्त त्या नोट्स रिवाईज करायच्या आहेत. त्यांना परीक्षेची ट्रिक कळलेली आहे, त्यांना परीक्षेचा अंदाज आलेला आहे आणि तेवढं पाठांतर करायचं आहे, तेवढा अभ्यास समजून घ्यायचा आहे, तेवढं रिव्हिजन करायचं आहे. ते केल्यानंतर त्यांचे मार्क्स ऑटोमॅटिकली व्यवस्थित किंवा चांगले येणारच आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की हे जे पोस्ट होल्डर्स आहेत हे सध्या एकतर अर्निंग स्टेजमध्ये आहेत, म्हणजे ते ऑलरेडी करत आहेत, किंवा ते ट्रेनिंग स्टेजमध्ये आहेत, म्हणजेच ते सध्या ट्रेनिंगला गेलेले आहेत. त्यामुळं आता एक साध्या गोष्टीचा विचार करा तुम्ही, जर हे सर्व पोस्ट होल्डर्स ऑलरेडी वर्किंग आहेत, ट्रेनिंगमध्ये आहेत आणि जर एक्झामचा पॅटर्न शिफ्ट होतोय, चेंज होतोय, ज्याच्यासाठी थोडंसं सेपरेट प्रिपरेशन करण्याची आवश्यकता आहे, तर या सर्व व्यक्तींना अभ्यास करण्यासाठी तेवढा वेळ मिळेल का? सो त्यांच्यापुढे असणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांना या गोष्टीसाठी वेळ मिळेल का? आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे वेळ मिळाला तरी मेहनत घेण्याची तयारी असेल का? आणि मित्रांनो, याचं उत्तर अतिशय सोपं आहे की बरेचसे विद्यार्थी या एक्झाममधून ऑप्ट आउट करतील असा माझा अंदाज आहे. त्यामुळं जे तुमचं स्ट्रॉंग कॉम्पिटिशन होतं आत्तापर्यंतचं, ते स्ट्रॉंग कॉम्पिटिशन जवळजवळ 90% जे आहे हे एक्झाममधून बाहेर जाणार आहे स्वइच्छेने. सो जर तुमची कॉम्पिटिशनच कमी होणार असेल तर मग तुम्ही त्या गोष्टीचा फायदा का नाही घ्यायचा? दुसरी गोष्ट, सिनियर ॲस्पिरंट्स जे मुलाखत आणि मुख्य परीक्षा देत आहेत, तर माझे असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांनी 1-2 मुलाखती दिलेल्या आहेत राज्यसेवेच्या, किंवा ज्यांनी 2-3 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. या सर्वांशी चर्चा करताना एक थोडासा नकारात्मक सूर मला जाणवला, की यांचं असं म्हणणं आहे की आता बहुतेक आम्हाला वर्णनात्मक पद्धती किंवा ते लिहायला जमणार नाही, आमच्या मनामध्ये बरेचसे डाऊट्स आहेत आणि त्याच्यामुळे यातले बरेचसे विद्यार्थी, म्हणजे आपण अंदाजे 50% जरी धरले तरी हे 50% विद्यार्थी कॉम्पिटिशनमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच ऑलरेडी तुमचं कॉम्पिटिशन खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यातच आणखी हे कॉम्पिटिशन अजून कमी होणार आहे. सो या गोष्टींचा जर विचार केला तर तुमच्यासाठी गोष्टी ह्या पॉझिटिव्हमध्येच जातात. आता तुमच्या मनामध्ये असणारी सर्वात मोठी थ्रेट म्हणजे तुमच्यासाठी असणारं सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन आहे ते म्हणजे जी मुलं ऑलरेडी UPSC परीक्षा देत होती त्यांचं काय? म्हणजेच काय, याच्यामध्ये जी मुलं ऑलरेडी एक्झाम देत आहेत किंवा जी मुलं अटेम्प्ट्स एक्झॉस्ट झालेले आहेत किंवा UPSCच्या स्ट्रक्चरमधून ज्यांचं एज बार झालेलं आहे. सो या सर्व विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर मग आपल्याकडे कॉम्पिटिशन काय असणार आहे? सो येस, या प्रश्नाचं उत्तर निश्चितच हो असं आहे. ही UPSC करणारी एज बार झालेली किंवा अटेम्प्ट संपलेली मुलं ही डेफिनेटली MPSCची एक्झाम देण्यासाठी येणार आहेत आणि ही मुलं तुमच्या पुढे कॉम्पिटिशन उभी करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या की दोन्ही एक्झाम्सचा पॅटर्न वेगळा आहे. प्रिलिम्सचा पॅटर्न म्हणजे असं म्हटलं जायचं, ज्यावेळेस मी तयारी करत होतो असं म्हटलं जायचं की UPSCची प्रिलिम्स पास होणं एक वेळ सोपं आहे, पण MPSCची प्रिलिम्स पास होणं अवघड आहे. कारण की MPSCची प्रिलिम्स ही तुलनेने बरीचशी वेगळी आहे. सो हे जे विद्यार्थी आहेत यांनी जरी UPSCच्या अभ्यासाला किंवा यांनी जरी राज्यसेवेच्या अभ्यासाला सुरुवात केली तरी पूर्व परीक्षेचा अंदाज त्यांना लवकर येणार नाही. दुसरी गोष्ट, MPSCचा अभ्यास करत असताना काही टॉपिक्स जे तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत, जसं की महाराष्ट्राशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी, मग त्या हिस्ट्रीच्या असतील, जॉग्रफीच्या असतील किंवा पॉलिटीच्या असतील, या तुम्ही अतिशय डिटेलमध्ये मायन्युटली केलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टी या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत केलेल्या नाहीत आणि यामुळेच तुम्हाला हा ॲडव्हान्टेज मिळू शकतो की जरी हे UPSC देणारे मुलं या एक्झामकडे वळणार असतील किंवा जे एक्झॉस्ट झालेले आहेत ते सुद्धा या परीक्षेकडे वळणार असतील तरी तुलनेनं त्यांचं प्रमाण कमी असणार आहे, त्यांची कॉम्पिटिशन देण्याची एफिशियन्सी कमी असणार आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, जर या सर्व गोष्टींचा विचार केला तर तुमची कॉम्पिटिशन जी आहे ही अतिशय कमी असणार आहे आणि जर आपण
माझा प्राथमिक अंदाज असा आहे, आणि हा प्राथमिक अंदाज मी असाच देत नाहीये, तर ज्या वेळेस एमपीएससीचा पॅटर्न 2012 मध्ये चेंज झाला, म्हणजे सुरुवातीला तो डिस्क्रिप्टिव्ह होता, 2012ला त्यांनी तो ऑब्जेक्टिव्ह केला, आणि 2024 पर्यंतचा, सो 2012चा जर आपण पेपर पाहिले तर तुलनेने सोपे पेपर्स होते. म्हणजेच काय, जर तुम्ही 2025च्या मुख्य परीक्षेचा विचार केला तर कमी प्रतीची स्पर्धा आणि या प्रकारची पहिलीच परीक्षा असल्याने सोपे पेपर येण्याची शक्यता जी आहे ती अतिशय जास्त आहे. आणि मला असं वाटतं की या गोष्टीचा तुम्ही नक्कीच विचार करावा आणि या गोष्टीचा ॲडव्हान्टेज सुद्धा तुम्ही नक्कीच घ्यावा. आता इथे जे विद्यार्थी मी सांगितलेले आहेत की हे विद्यार्थी परीक्षेकडे का वळणार नाहीत, तर त्याची मुख्य कारणं हीच आहेत की एकतर या विद्यार्थ्यांची मेहनत घेण्याची इच्छा नाही, किंवा लिखाणात्मक पद्धतीची मनामध्ये भीती आहे, न्यूनगंड आहे, किंवा त्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे योग्य मार्गदर्शनाची त्यांना खात्री नाही. आणि मग यामुळे तुमच्या मनामध्ये येत असेल की आपण परीक्षा द्यायची नाही किंवा आपण कॉम्पिटिशनमध्ये सर्व्हाइव्ह करू की नाही, तर निश्चितच लक्षात घ्या, तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये सर्व्हाइव्ह करणार आहात, प्रोव्हाइडेड दॅट तुम्ही तुमच्या मनामध्ये थोडीशी या गोष्टींची पॉझिटिव्हिटी बाळगली पाहिजे.